नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारकडून मिळणारा पी-एम किसान योजनेचा हप्ता तारकेश्वर हुगली, पश्चिम बंगाल येथून पी-एम किसान योजनेचा हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेला आहे. जर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही. तर तुम्हाला काय करायचे आहे? ई-के-वाय-सी लगेच पूर्ण करून घ्यायची आहे. ती कशी करायची हे तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे. पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या पात्रतेसाठी 2026 आणि 27 या वर्षाकरता के-वाय-सीचा ड्राईव्ह घेतलेला आहे आणि याच्या अंतर्गत 30 जून 2026 पर्यंत ज्या लाभार्थ्यांची के-वाय-सी बाकी आहे, अशा लाभार्थ्यांना के-वाय-सी करण्याचं आवाहन सरकारने केलेलं आहे. कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी तसेच सर्व स्तरावरून या शेतकऱ्यांना के-वाय-सी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पेंडिंग असलेल्या त्या शेतकऱ्यांना के-वाय-सीच्या याद्या देखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. परंतु ई-के-वाय-सी नेमकी करायची कोणी? शेतकऱ्यांनी करायची की ज्यांची पेंडिंग आहे त्यांनी करायची? मग माझी के-वाय-सी बाकी आहे का? असे अनेक सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये विचारले जात असतात आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये सी-एस-सी सेंटर असतील, स्थानिक जे काही कॉम्प्युटर असतील, कॉम्प्युटर ऑपरेटर असतील, त्यांच्या माध्यमातून ही के-वाय-सी सरसकट करायची असं सांगितल्यामुळे बरेच सारे शेतकरी टेन्शनमध्ये आले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर पी-एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत विविध लाभांच्या पात्रतेसाठी ज्या प्रक्रिया ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यांच्यामध्ये डिस्ट्रिक्ट फार्मर आय-डी असावा, त्या शेतकऱ्यांची के-वाय-सी झालेली असावी, त्याचा लँड डाटा तो मॅच होणं गरजेचं आहे आणि या सर्वांच्या अंतर्गत के-वाय-सी ज्या शेतकऱ्यांची बाकी आहे असे बहुतांश शेतकरी मयत आहेत किंवा बरेच सारे शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॉक फार्मर आय-डी नाहीत, त्यांनी जमिनी विकलेल्या आहेत किंवा इतर काही कारणास्तव ते शेतकरी के-वाय-सी करू शकत नाहीत. बहुतांश ज्या शेतकऱ्यांच्या याद्या पेंडिंग आहेत, त्या शेतकऱ्यांनी या पेंडिंग याद्यामध्ये शेतकरी मयत शेतकरी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये मग के-वाय-सीचा भ्रम एक मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. बरेच सारे लाभार्थी पी-एम किसानच्या पोर्टलवर आपले स्टेटस चेक करत आहे. के-वाय-सी डन किंवा के-वाय-सी झालेली असं त्यांना त्या ठिकाणी दाखवतात, परंतु पी-एम किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून फेस के-वाय-सी केल्यानंतरच ती फेस के-वाय-सी होते. पी-एम किसानच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही दिवसातून 2 वेळा जर के-वाय-सी केली किंवा जास्त वेळा जर तुम्ही के-वाय-सी केली तर के-वाय-सी होणं हा एक चांगलाच भाग आहे. त्यामध्ये कारण के-वाय-सी झाली म्हणजे तुम्ही या लाभार्थी यादीमध्ये पात्र आहात. तुम्हाला जर कुठली यादी मिळालेली नसेल किंवा तुम्हाला जर पी-एम किसानच्या पोर्टलवर चेक करता येत नसेल, तर तुम्ही स्वतः घर बसल्यासुद्धा पी-एम किसानच्या ॲप्लिकेशन डाउनलोड करून के-वाय-सी तुम्ही करू शकता. आता तुम्हाला यादीसुद्धा भेटली नाही, पी-एम किसानच्या पोर्टलवर चेक करता येत नाही आणि तुम्हाला पी-एम किसानचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यांच्या माध्यमातून करता येत नाही, तर तुम्ही जवळच्या सी-एस-सी सेंटरवर जाऊन आपल्या मनातील शंका ई-के-वाय-सी करून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. पी-एम किसानच्या पी-एम किसानच्या ॲप्लिकेशनवरती तुमची के-वाय-सी झालेली असली तरी सुद्धा तुम्हाला कन्फर्म असं माहीत नसेल, तर तुम्ही तुमची के-वाय-सी कंटिन्यू तुम्ही परत एकदा करून बघू शकता. तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुमच्या मनामध्ये जो संशय असेल तो दूर होईल. आपण बघितलेल्या बऱ्याच लाडक्या बहिणी योजनेच्या अंतर्गत बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांनी माझी के-वाय-सी झाली या भ्रमात के-वाय-सी केली आणि तेच लाभार्थी के-वाय-सी करण्यापासून वंचित राहिलेले आहेत. तर तशी परिस्थिती आपल्यावर येऊ नये, पी-एम किसानचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता या हप्त्यापासून आपण वंचित राहू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पी-एम किसानच्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही ही के-वाय-सी पुन्हा करू शकता आणि ती सुद्धा निशुल्क. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा चार्ज घेतला जाणार नाही. तुम्हाला ₹1 सुद्धा सरकारचा सुद्धा कटणार नाही.
तुम्ही घर बसल्या मोबाईलवर ॲप्लिकेशन डाउनलोड करून ई-के-वाय-सी पूर्ण करू शकता. के-वाय-सी करायचे जे शेतकरी राहिलेले असतील, जे लाभार्थी राहिलेले असतील, फक्त त्यांनी मॅक्झिमम मयत लाभार्थी आहेत, जे के-वाय-सी करू शकत नाही. त्यांच्यामुळे हा ड्राईव्ह वारंवार घेऊन याच्या अंतर्गत किती लाभार्थी सध्या जिवंत आहेत किंवा त्यांचं व्हेरिफिकेशन करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर मित्रांनो, के-वाय-सी कोणी करायची? हा एक विचारलेला मोठा प्रश्न होता आणि त्यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी माहिती होती, ती म्हणजे के-वाय-सी ऑनलाईन पद्धतीने स्वतः कशी करायची याबद्दल आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो तुम्ही बघून घ्या.